हॅलो स्टुडंट, एक्सपोनेन्शियल फंक्शनचे आपण लिमिट्स बघत होतो. लॉगॅरिथम, एक्सपोनेन्शियल आणि फंक्शन रेज टू फंक्शनच्या वर डिपेंड असलेली ही एक्झरसाइज आहे 7.6. या एक्झरसाइज मधले काही एक्झाम्पल आपण कालच्या तासाला बघितले. उरलेले एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. त्यातलं एक एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे. हे एक्झाम्पल बेस आहे फंक्शन रेज टू फंक्शन, म्हणजे जी टर्म आपण अशी शेवटी बघितली ती कालच्या तासाला 1 + x रेज टू 1/x. त्याचा आन्सर काय येतं? ई. अशा पद्धतीचं ते लिमिट असेल आणि ह्या लिमिटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इंडिकेट करताना काळजी घ्यायची आहे की एक टर्म 1 असली पाहिजे आणि ह्याचा रेसिप्रोकल इथे असला पाहिजे. आता काही केसेसमध्ये बघा इथे निगेटिव्ह टर्म आलेली आहे. जर इथे निगेटिव्ह असेल तर साहजिकच त्याचा रेसिप्रोकल वर न्यूमरेटरला येईल, म्हणजेच ह्याचा रेसिप्रोकल येईल -1/x. -1/x या पद्धतीने ही काळजी घ्यायची. मायनस साइन असेल तर त्याच्या रेसिप्रोकल मध्ये सुद्धा न्यूमरेटर जो इंडेक्स आहे त्या इंडेक्स मध्ये मायनस साइनची आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. खूप सोपे एक्झाम्पल आहे, ऍडजस्टमेंटच जास्त करावी लागते आणि त्यानुसार सिम्प्लिफिकेशन आपण घेऊ शकतो. आता ह्या केसमध्ये इथे 3 दिलेला आहे आणि हा 3 नको आपल्याला, तिथे काय पाहिजे? 1 पाहिजे. त्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 ने डिवाइड करून घ्यायचं. डिवाइडिंग बाय 3 वी गेट 1. 3/3 इज 1 आणि इथे येईल x/3. हा झाला न्यूमरेटर डिवाइड झाला. इथे पण डिवाइड करायचं 3 ने, सो 1 - x/3 रेज टू पॉवर 1/x गिव्हनच आहे आपल्याला, ती लिहिली की आता न्यूमरेटरची पॉवर वेगळी करायची आणि डिनॉमिनेटरची जी पॉवर आहे ती वेगळी करूयात. पॉवर जर वेगळी केली तर न्यूमरेटर मध्ये येईल 1/1/3 रेज टू 1/x. दिस होल अपॉन सिमिलर वेनी प्रोसेस करायची अपॉन 1/x. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या ज्या पॉवर्स आहेत त्या आपण वेगळ्या करून घेतल्या. मागे आपण ह्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये बघितलेलं आहे की पहिली टर्म जर 1 आणली तर ह्याचा रेसिप्रोकल आपल्याला इथे लागतो. सो रेसिप्रोकल फक्त आता ऍडजस्ट करायचा आणि तो ऍडजस्ट करण्यासाठी त्या टर्म मध्ये आपण लिहिताना बघा आता व्हॅल्यू कशी लिहायची? 1 इंडेक्स मध्येच मी बदल करणार आहे. इंडेक्स मध्ये याचा रेसिप्रोकल पाहिजे, म्हणजे 3/x पाहिजे आपल्याला. तो लिहिला की आपण ऍडजस्टमेंट कशाची केली आहे? इथे अपॉन x आहे, अपॉन x लिहिलेलंच आहे. मग ऍडजस्टमेंट कशाची केली? फक्त आपण 3 ची. म्हणून पूर्ण ह्या टर्मला परत एकदा बॉक्स घालायचा. हा 3 आपण मल्टिप्लाय केलाय, म्हणजे बॉक्सच्या बाहेर तो काय करायचा? इंडेक्स मध्ये तो डिवाइड करायचा. इंडेक्स मध्ये बाहेर तो डिवाइड करायचा. सो 3 ला 3 जर कॅन्सल झाला तर 1च राहते आणि 1/x हीच टर्म आपली शिल्लक राहील. म्हणजे ही ऍडजस्टमेंट झाली. मग अशी जसं आपण ऍडजस्टमेंट केली ना तशीच ऍडजस्टमेंट, एकदम सिंपल ऍडजस्टमेंट आहे. जशी टर्म पाहिजे तशी पहिल्यांदा लिहून काढायची आणि काय काय त्याच्यामधलं आपण ऍडजस्ट केलेलं आहे ते बाहेर एक बॉक्स ब्रॅकेट घालायचा आणि बाहेर इंडेक्सच्या फॉर्म मध्ये ती टर्म लिहून काढायची जी टर्म ऍडजस्टमेंटची घेतलेली आहे. सिमिलर वेनी डिनॉमिनेटरला टर्म काय पाहिजे आपल्याला? 1 - x/3, म्हणजे टर्म काय पाहिजे? -3/x पाहिजे, ह्याचा रेसिप्रोकल. मग आपण काय काय ऍडजस्ट केले? आता एकतर मायनस साइन ऍडजस्ट केली जी नव्हती, इथं नाहीये, ती ऍडजस्ट केली. आणि दुसरी टर्म म्हणून मायनस प्लस होईल म्हणून मायनस साइन ऍडजस्ट केलेली मी परत एकदा बाहेर लिहिली. आणि ह्याचा रेसिप्रोकल किंवा आपण जो लिहिलेला आहे त्याच्यामध्ये x आहेच ऑलरेडी, फक्त 3 लिहिलेला आहे आपण बाहेर, म्हणजेच याला पण 1/3 जो आहे तो आपल्याला सेपरेटली मल्टिप्लाय करावा लागेल इंडेक्स मध्ये. तो घेतला की फॉर्म्युल्यानुसार आपली टर्म कम्प्लीट झाली आहे. ह्या टर्मचं लिमिट सेपरेट विचार करायचा, ह्या टर्मचा लिमिटचा सेपरेट विचार करायचा. पूर्ण ह्या टर्मची व्हॅल्यू काय येते आपली? फॉर्म्युल्यानुसार येते ई. पण इथे नुसता हा बॉक्स म्हणजे ई झाला, पण ई ची पॉवर किती आहे? इथे 1/3. हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे कॉन्स्टंट ऍज इट इज लिहावं लागेल. सिमिलर प्रोसेस डिनॉमिनेटरची पूर्ण ही जी टर्म बॉक्स ब्रॅकेट मध्ये लिहिली आहे त्याची व्हॅल्यू येईल ई आणि रेज टू पॉवर त्याला किती येईल? -1/3. परत जे अल्जेब्राचे रूल्स आहेत ते बघायचे. बेस इक्वल, त्यामुळे इंडेक्स ऍड होईल. डिवायडेशन मध्ये इंडेक्स खाली सबस्ट्रॅक्ट होतो, पण इथे मायनस साइन असल्यामुळे मायनस प्लस होईल.
सो लिहिताना वाटल्यास असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. ह्याचा रेसिप्रोकल फॉर्म किती येईल 1/x असं जरी विचार केला जसं तुम्ही शिकलेलं असाल त्यावेळी त्याचं कॅल्क्युलेशन पुढचं जे आहे तसं केलं तरी चालेल. अदरवाईज बेस इक्वल इंडेक्स सबस्ट्रॅक्ट म्हणायचा, पण सबस्ट्रॅक्शन मध्ये इथे मायनस असल्यामुळे ऍडिशन होईल. सो 1/3 प्लस 1/3 गेट ऍडिशन 2/3 आणि हेच लिमिटचं आपलं फायनल आन्सर असेल. याच पद्धतीने उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्यायची की पहिल्यांदा ई ची ऍडजस्टमेंट मी केली, त्याच्यानंतर इंडेक्स सेपरेट करून घेतला. इंडेक्स सेपरेट झाल्यानंतर आपल्याला ह्याचा रेसिप्रोकल जो पाहिजे तो लिहून काढला आणि मग बॉक्सच्या बाहेर उरलेला जे ऍडजस्टमेंटची टर्म आहे, किती आपण टर्म ऍडजस्ट केलेली आहे ती त्याच्या रेसिप्रोकल फॉर्म मध्ये लिहायची. सिमिलर प्रोसेस मी डिनॉमिनेटरला केली. पूर्ण बॉक्स ब्रॅकेटची व्हॅल्यू ई आहे, ती ई ने इंडिकेट केली टर्म की हे फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. ते सिम्प्लिफिकेशन केलं की फायनल आन्सर आपल्याला मिळतं. पुढचं पण एक्झाम्पल त्याच पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. व्हॅल्यू जी दिली आहे ती आहे 4x + 1 अपॉन 1 - 4x raised to 1/x. सो या केसमध्ये 1 आहेच तयार. इथे 1 आहे, तो मी पहिल्यांदा लिहिते आणि ब्रॅकेट पण सेपरेट करते. म्हणजे न्यूमरेटर साठी टर्म येईल वेगळी अपॉन 1/x, सॉरी रेज टू पॉवर 1/x. इंडेक्स जो आहे तो मी सेपरेट करते. 1 - 4x रेज टू पॉवर 1/x. हे फक्त इंडेक्स सेपरेट झाला की आता जी टर्म पाहिजे तशी ऍडजस्टमेंट करूया. सो इथे पाहिजे 4x म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल काय येईल 1/4x. ऍडजस्टमेंट काय केली आपण, अपॉन 4x आहेच, फक्त 4 ची ऍडजस्टमेंट केली. जे 4 मल्टिप्लाय बाहेर करावं लागेल म्हणून डिवाइड इथे होईल या अर्थाने. सिमिलर प्रोसेस 1 मायनस आहे त्यामुळे इथे लागेल मायनस रेसिप्रोकल 1/4. आता ऍडजस्टमेंट कशाची केली, ऑलरेडी x आहे, आपण मायनस साइनची ऍडजस्टमेंट केली आणि 4 इकडे डिवाइड केलाय, आपल्याला तो मल्टिप्लाय करावा लागेल. हे झालं त्याचं ऍडजस्टमेंटचं. आता पूर्ण बॉक्स ब्रॅकेटचे व्हॅल्यू लिमिटची असते ई रेस टू इथे येईल 4 अपॉन ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू ई रेस टू इथे येईल -4. मगाशी केलं तसंच बेस इक्वल इंडेक्स या केसमध्ये ऍड होईल मायनस मायनस प्लसच्या फॉर्म मध्ये आणि आपलं फायनल आन्सर मिळेल मग आपल्याला देअरफॉर लिमिट इज ई रेस टू 8. या पद्धतीने आपलं फायनल आन्सर जे आहे ते आपण लिहून काढलं. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढच्या एक्झाम्पल मध्ये मागचे जसे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत ना त्या एक्झाम्पलचा रेफरन्स घ्यायचा आणि साइनच्या फॉर्म मध्ये डिनॉमिनेटर दिसतोय, त्यामुळे आयदर तुम्ही साइनच्या फॉर्म मधला डिनॉमिनेटर ऍज इट इज ठेवून आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे CD चा तो यूज केला तरी चालतो, किंवा आहे तशी जी टर्म ऍडजस्टमेंट आहे ती केली तरी चालते. दोन पद्धतीने हे टर्म सिम्प्लिफाय करता येईल. एक तर सीडीचा फॉर्म्युला डिनॉमिनेटर साठी यूज करा, तो जर नसेल करायचा तर फक्त न्यूमरेटरची ऍडजस्टमेंट करत जा, डिनॉमिनेटर ऑटोमॅटिक सिम्प्लिफाय होत जाईल. न्यूमरेटर मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि काल आपण बघितलं एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर पहिल्यांदा आपल्याला लागतो सबस्ट्रॅक्ट 1 आणि ऍड 1. ही ऍडजस्टमेंट केली की डिनॉमिनेटर आहे तसा, किंवा सीडीचा फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय करा. कन्व्हिनियंट साठी आता ब्रॅकेट घालू पहिल्या दोन टर्मला आणि दुसऱ्या दोन टर्म साठी मायनस साइन कॉमन, व्हॅल्यू येईल या पद्धतीने. फक्त न्यूमरेटर आपण सिम्प्लिफाय केला, डिनॉमिनेटर आहे तसाच लिहित चाललोय. आता टर्म तयार होते, ही टर्म तयार झाली, ही पण झाली, फक्त याला अपॉन एक्स लागेल. मध्ये मायनस साइन असल्यामुळे एक एक्स न्यूमरेटरला आणि एक एक्स डिनॉमिनेटरला लागेल. सो न्यूमरेटर कंप्लीट करूया आणि डिनॉमिनेटर कंप्लीट करूया बाय डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स. एक्स ने डिवाइड करा अपॉन इथे टर्म येईल साइन 4x अपॉन एक्स मायनस साइन 2x अपॉन एक्स. सो न्यूमरेटर आपल्या फॉर्म्युल्यानुसार आपण तयार करून घेतला.
डिनॉमिनेटर मात्र आपला फॉर्म्युला जो आहे त्याला कोइफिशियंट लागेल, म्हणजे ह्या टर्मला 4 कोइफिशियंट लागेल. याचा अर्थ फक्त ह्या टर्मसाठी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4 करायचा. इथे कोइफिशियंट 2 आहे, म्हणजे या टर्मसाठी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करून घ्यायचा. फक्त आता डिनॉमिनेटर साठी सिम्प्लिफिकेशन येईल. न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे तशी लिहून काढायची. टर्म इन sin 4x upon 4x into 4 minus sin 2x upon 2x into 2. So multiply and divide by 4, multiply and divide by 2. या पद्धतीने ही टर्म कंप्लीट केली की आता आपलं जे लिमिट आहे ते आपल्याला घेता येतंय. पहिल्या टर्मची लिमिटची व्हॅल्यू लॉग ऑफ बेस म्हणजे लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बेस म्हणजे लॉग ऑफ बी ए अपॉन डिनॉमिनेटर मध्ये ही टर्म असते 1, त्यामुळे 1 इंटू 1 ला मी बघा ब्रॅकेट मध्ये घालते 1 इंटू 4 मायनस 1 इंटू 2. आणि हे जे लिमिट आहे ते आता सिम्प्लिफाय करायचं. लॉग ऑफ ए अपॉन बी मायनस साइन असेल तर डिवायडेशनचा फॉर्म असतो आणि डिनॉमिनेटरला येईल 4 मायनस 2. मल्टिप्लिकेशन करा 1 ची 4 आणि 2 च्या फॉर्म मध्ये. आता सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्शन येईल या दोघांमधलं 2 आणि हेच आपलं फायनल जे आन्सर आहे ते आपलं फायनल आन्सर या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केलं. हे या पद्धतीने करा किंवा जर हे असं नसेल करायचं तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे साइन सी मायनस साइन डी चा. तसा जरी यूज केला तरी चालतो आणि त्यानुसार फॉर्म्युला यूज केल्यानंतर कॉस कॉसच्या टर्म्स येतील, कारण मायनस साइन असल्यामुळे कॉस कॉसच्या फॉर्म्युला मध्ये त्या टर्म्स इंडिकेट करायच्या आणि सिम्प्लिफिकेशन घ्यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. फिफ्टीन raised to x minus 5 raised to x minus 3 raised to x plus 1 अपॉन डिनॉमिनेटर आहे x sin x. ही जी टर्म आहे परत एकदा एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये न्यूमरेटर दिसतं, डिनॉमिनेटर ट्रिग्नोमेट्री आहे. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल जे असं आहे त्याला आपण ऍडजस्टमेंट जशी करतो तसं करायचं. पण या एक्झाम्पल मध्ये जर नीट ऑब्झर्व केलं तर इथे 5 आणि 3 आहे आणि 5 आणि 3 मिळून 15 येतो आपल्याला लिहिता. 5 into 3 is 15. त्यामुळे हा जो 15 आहे त्याला फॅक्टराइज करायचं. फॅक्टराइज कसं करायचं? 5 into 3 म्हणजे टर्म कशी येईल? 15 इज इक्वल टू 5 into 3. पण रेज टू पॉवर याचा किती आहे? x आहे, त्यामुळे ह्याचा पण पॉवर किती येईल? x येईल. आणि हा जो x आहे तो इंडेक्स सेपरेट करून लिहिता येतो आपल्याला. सो इंडेक्स जर सेपरेट केला तर या फॉर्म मध्ये ती टर्म आपल्याला मिळू शकते. अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट केली की मग आपलं एक्झाम्पल सोपं जाईल. मायनस 5 raised to x मायनस 3 raised to x प्लस 1 अपॉन x sin x. सो सिम्प्लिफिकेशन करूया. 5 raised to x कॉमन काढा, 3 raised to x मायनस 1 जे ह्या दोन टर्मला सिम्प्लिफाय केलं. दुसऱ्या दोन टर्म मधनं फक्त मायनस साइन बाहेर काढली अपॉन x sin x. हे जे आहे त्याच्यामध्ये ब्रॅकेट परत सिम्प्लिफाय करायचा. ब्रॅकेट कॉमन काढा, 3 raised to x मायनस 1 इंटू टर्म काय राहील? 5 raised to x मायनस 1 अपॉन x sin x. आता या केसमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं मल्टिप्लिकेशन जेव्हा असेल तेव्हा एक x याला सेपरेट लागेल आणि याला सेपरेट लागेल, म्हणून डिवायडिंग बाय एक्स स्क्वेअर करायचं. डिवायडिंग बाय एक्स स्क्वेअर आणि म्हणून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरनी डिवाइड करायचं. सो डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर वी गेट म्हणायचं एक्स स्क्वेअर, पण लिहिताना टर्म कशी लिहायची? पहिला x अपॉन सेपरेट इंटू दुसरा x अपॉन सेपरेट, दिस होल अपॉन x sin x अपॉन x स्क्वेअर. ह्या फॉर्म मध्ये टर्म आहे. एक्स स्क्वेअरला हा जो x आहे तो कॅन्सल करा आणि टर्म रिराईट करा. टर्म रिराईट कशी होईल? लिमिट x टेन्स टू 0 ऑफ
न्यूमरेटर आहे तसा राहील, डिनॉमिनेटर मध्ये मात्र जे काही सिम्प्लिफिकेशन असेल डिनॉमिनेटरचं तेवढं आपल्याला घ्यावं लागेल. न्यूमरेटर ॲज इट इज अपॉन साइन एक्स अपॉन एक्स. एक्सला एक्स कॅन्सल झालाय. आता सगळ्या टर्म्स रेडी आहेत. लिमिट आपल्याला त्याचं घेता येतं. पहिल्या टर्मचं लिमिट लॉग ऑफ बेस इंटू असल्यामुळे मी ब्रॅकेट टाकलं लगेच, अपॉन इथे टर्म 1 येईल. आणि लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन डायरेक्ट होत नाही, त्यामुळे आन्सर काय येणार आहे, लॉग ऑफ 5 इंटू लॉग ऑफ 3. या पद्धतीनेच हे आन्सर फायनल आन्सर असेल. ही पूर्ण एक्झरसाइज अशी सॉल्व्ह करायची आहे. सिंपल एक्झरसाइज आहे, सोपी आहे. आणि ही एक्झरसाइज सॉल्व्ह करून ह्याचे जे सॉल्व्ह प्रॉब्लेम्स आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित बघा. सॉल्व्ह प्रॉब्लेम नंबर लिहून देते मी तुम्हाला, ते व्यवस्थित बघा. सो पेज नंबर 151. सॉल्व्ह प्रॉब्लेम 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 52 वर 152 वर 3 आणि 4 आहे. नंतर एवढेच. ठीक आहे. एक्झरसाइज ही कम्प्लीट होईल आणि ह्याच एक्झरसाइजने आपलं पूर्ण हा चॅप्टर कम्प्लीट होईल. पुढची एक्झरसाइज बोर्डानेच कॅन्सल केल्यामुळं आता हेच एक्झाम्पल तुमचे हे फायनल लिमिटचे एक्झाम्पल्स असते. पुढच्या वेळेस आपण पुढचा चॅप्टर जो आहे तो बघूया.